मुलगा दिसला कसा, तो मुलगा असा बसला आहे म्हणे तिथे असा आणि असा तो मुलगा बसलेला आहे आणि त्याला शिरच नव्हतं. काय नव्हतं? दिनेंद्र अंगावर असंही ऐकलं तर काटा येतो. तो मुलगा चक्कपणे ब्राह्मणी भाषेत बोलत होता, की ती जी त्याची लँग्वेज बघितली, "सोना मला मला जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जायचंय." म्हणजे ती जी त्याची भाषा होती. तर अचानक फोन उचलल्यावरती हमसून फोनवर ओरडून रडत होती. "अरे तू कसा तू पटकन घरी ये, पटकन घरी ये." वीरेंद्र खोटं नाही बोलत. त्याची जी नजर होती ना, ती इतकी भयावह नजर, की अशी नजर रोखून तो माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता. पण मला काय सुचलं, मी पहिलं मारुती मंदिरात थांबलं, की घरी गेल्यावर काय प्रसंग बघायला भेटणार आहे मला माहिती. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत, त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भरपूर अभ्यास केलेला आहे आणि त्यांना भरपूर अनुभव आलेले. तर त्यातला एक निवडक अनुभव आपण घेणार आहोत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव श्रीपाद चिकणे. राहणार कोथरूड येथे राहायला आहे मी. माझं ऑफिस ही कोथरूडमध्येच आहे. बॅकग्राऊंड जर पाहिलं तर वास्तू ज्योतिष कन्सल्टन्सी हा माझा प्रमुख व्यवसाय आहे. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी वगैरे आपल्याला माहिती असतात किंवा वास्तूमधले जे काही नकारात्मक, सकारात्मक ऊर्जा यातील जे काही बदल आहेत किंवा काही लोकांना चेंजेस हवे असतात किंवा तिथं काही हानिकारक शक्ती वगैरे काय आहे किंवा काही वास्तू चांगली आहे, वाईट आहे बघण्यासाठी लोकं बोलवतात. तर अनेक वर्ष झाले की हा माझा अभ्यास आहे, की अनेक वर्ष याच व्यवसायात असल्यामुळे की लोकांना त्याचा बेनिफिट कसा मिळेल हे मी बघत असतो. आणि आपलं इन्स्टिट्यूट ऑफ चॅनल जे आहे ते मी बघत असतो कारण लोकांची एक बघण्याचा दृष्टिकोन असतो, की काही लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये गुरफटून जातात. अशा पद्धतीने चॅनल तुमचं ज्या पद्धतीने वाढतंय किंवा काय, परंतु ह्या घटनांवर कितपत विश्वास ठेवावा असं बऱ्याच जणांना वाटतं. परंतु मी इथे येण्याचं कारण पण तेच आहे, की श्रद्धा आणि अंधश्रद्धा जर भाग 2 मिनिटं बाजूला ठेवला, तर एक ॲक्टिव्हिस्ट म्हणून, की एनर्जी सायन्सवर जेव्हा आम्ही काम करतो, तर आम्ही भूत, प्रेत, पिशाच्च, डाकिनी, शाकिनी, कर्णपिशाचिनी किंवा इतर भाषेत न बोलता जर आम्ही शुद्ध सकारात्मक आणि नकारात्मक एवढ्या ऊर्जेच्या बाबतीत जरी बोलायचं झालं, तर ज्यावेळेस एखादी नकारात्मक ऊर्जा आढळते आणि ती कशा पद्धतीने ॲड करू शकते आणि कशा पद्धतीने एखाद्याचं चांगलं किंवा वाईट करू शकते, याचे एक नाही अनेक उदाहरणं मी माझ्या कामातून घेतले. माझ्या क्लायंट्सद्वारे मला स्वतःला आलेले अनुभव, माझ्या मित्रांना आलेले, परिवाराला आलेले, असे एक नाही शेकडो अनुभव आम्ही घेतले. त्यामुळे हे मानायचं की नाही मानायचं हा जाता-त्याचा प्रश्न आहे. बरोबर. परंतु एखादा माणूस ज्यावेळेस ॲक्ट करतो आणि त्या याच्यातून फ्लोमधून जात असतो, त्यावेळेस कधी-कधी आम्हालाही काम करताना अनुभव येतो की हे खरं आहे की खोटं आहे? अच्छा. म्हणजे अगदी खोटं वाटावं इतकंच ते सत्य असतं. जेवढे ह्यूज लेव्हलचं असतं ते. अगदी, की असं वाटतं की अरे खरंच घडलंय का? आणि एका वेळेस एकाबरोबर ज्यावेळेस अनेकांना अनुभव येतो, तर त्यावेळेस एक खोटा असू शकतो, सगळे खोटे नाही असू शकत. तर बरोबर. तो अनुभव काय? तर अशा पद्धतीने मी काम करतो आणि अशा पद्धतीने हा जो फ्लो आहे माझा हा आजपर्यंत गेले जवळ-जवळ 2010 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळ-जवळ 15-20 वर्षाचा माझा अनुभव आहे, की याच्यामध्ये मी काम करतो. बरं आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव तसं बीड जिल्हा करून आम्ही पुणेकरच. कारण आजोबा पुण्यात आले तेव्हापासून आम्ही पुण्यातच. म्हणजे 3 पिढ्या इथल्याच. इथल्याच. बरं. काय कसे-कसे अनुभव घडले आणि हिची सुरुवात म्हणजे कशी झाली किंवा ह्यातला एकदम भयानक प्रसंग सगळ्यात पहिला कुठला होता तुमच्या आयुष्यामध्ये? कसं होतं, की एखादं आता मी इतके वर्ष जे काम करतोय, परंतु इतके वर्ष काम करत असताना आपण लोकांचे अनुभव तर भरपूर फेस करतो. की एखादी घटना घडते, कुणाला काय दिसतंय, कुणाला काय जाणवतंय. तर मी थोडंसं एनर्जी सायन्समध्येच बोलणार आहे, की कारण कसं होतं, भूत, प्रेत, पिशाची या भाषेत मला बोलता येतं, मला ते दिसतं की नाही दिसतं हा वेगळा भाग. मला ते कळतं की नाही कळतं हा वेगळा भाग. परंतु ती गोष्ट आहे की नाही आहे, ही मी त्रिवार सत्य सांगतो. जर तुम्ही देव मानता, तर या शक्ती 100% आहेत. हे मी स्वतः मानतो. बाकीच्यांनी मानायचं की नाही मानायचं विषय वेगळा. पण इतक्या वर्ष जे काही मी काम करतोय, ह्या कामामधून लोकांचे अनुभव मला कथन करायचे काय तर. पण मला एखाद्याचा अनुभव सांगायचा आहे. पण त्यापेक्षा मला असं वाटेल की मला स्वतःला काय अनुभव आला, माझ्या घरात अशी कुठली घटना कधी घडली आहे का? तर एक नाही अनेको घटना घडतात. तर माझ्या बाबतीत सुद्धा एक अशी घटना घडली, की ती मला सांगावीशी वाटते प्रकर्षाने. तर जर इच्छा असेल तर नक्कीच मी ते सांगू शकतो तुम्हाला. बरं. काय काय घडला होता अनुभव? सुरुवात कशी झाली होती? आता बरेच वर्षी याच्यामध्ये जे काम करतोय मी, तर एक दिवशी असा प्रसंग घडला, की मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो
की ऑफिसमध्ये बसलेलो असताना माझं जे काही रेग्युलर शेड्यूल आहे, त्या रेग्युलर शेड्यूलमध्ये आता जसं तुमची काम चालतात, त्याच पद्धतीने मी माझं काम करतोय रेग्युलर शेड्यूल चालू असतं. तर बसलेलो असताना अचानक फोनची रिंग वाजते आणि फोन रिंग झाल्यावर ज्यावेळेस मी फोन उचलतो, आता कसं होतं घरचे फोन जे आहेत, ते घरचे फोन आपण टाळू शकत नाही शक्यतो. कारण घरून फोन आलाय. एखाद्या क्लायंटचा आला, काय आला, तर आपण एक थोडासा वेळ देऊ शकतो किंवा सांगू शकतो, की थोड्या वेळाने फोन करतो. परंतु माझा एक स्वभाव आहे, की घरचे फोन शक्यतो टाळत नाही. माझ्या फोनवर बघितलं तेव्हा माझ्या बायकोचा फोन होता, धर्मपत्नीचा. दीपाली नाव आहे बायकोचं आणि तिचा फोन ज्यावेळेस आला, तर अचानक फोन उचलला, तर मला वाटलं नॉर्मल एक कॉल असेल. तर अचानक फोन उचलल्यावरती हमसून फोनवर ओरडून रडत होती. "अरे तू कसा तू पटकन घरी ये, पटकन घरी ये." मला काही कळलं नाही, की पटकन घरी ये म्हणजे अगं मी कामात आहे, मी ऑफिसमध्ये बसलो. "नाही तू पटकन ये, गनूला त्रास होतोय." आता तू म्हणाल गनू कोण? तर गनू माझा 8 वर्षाचा भाचा आहे लक्षात घ्या. सक्का वाचा. सक्का भाचा म्हणजे माझी सख्खी मोठी बहीण, तिचा मुलगा आणि ते राहायला तिथेच माझ्या ऑफिसच्याच मागे गजानन हाउसिंग सोसायटी म्हणून तिथं राहिलं होतं. तर पण माझं तिथेच पुढच्या चौकात आमची त्रिमूर्ती सोसायटी म्हणून राहिलो आम्ही तिथे. पण तिथे ती त्याला शाळेतनं सुटला वगैरे तर ते घरी येतात. म्हणजे घरी आले की मग घरी आली होती बहीण माझी. तर ती म्हणली, "गनूला त्रास होतोय." तर गनू असंही नाही की मोठा व्यक्ती आहे, मोठा माणूस आहे किंवा काय आहे, असा विषय नाही. गनू हा 8 वर्षाचा मुलगा आहे लक्षात घ्या. मग 8 वर्षाच्या मुलाला त्रास होतोय, तर मला वाटलं त्रास होतोय त्याला आजारी झाला असेल, काहीतरी दुखत असेल, त्याचं खूपच असेल. म्हणलं, "अगं त्रास होतोय म्हणजे काय?" "अरे नाही तो विचित्र वागतोय, काहीतरी विचित्रच करतोय." म्हणजे विचित्र करतोय म्हणजे त्रास देतोय का? लहान मुलं बघा कधी-कधी हातापायी आईला उलटं मारणं, बोलणं असे करतात, झाटापटी चालतात. "नाही मला इकडंच जायचंय, मला तिकडंच जायचंय, बरोबर. मला मित्राकडे जायचं." तर ती म्हणली, "अरे नाही तो काहीतरी विचित्रच वागतोय आणि तो कोणालाही आवरत नाहीये. तो ताईला आवरत नाही." ताई म्हणजे त्याची आई मोठी बहीण. तो आईला सुद्धा आवरेना म्हणजे सासू म्हणजे माझी आई आणि पप्पासुद्धा म्हणजे ट्राय करतात, परंतु पप्पांना सुद्धा तो काही आवरेना. तो काहीतरी विचित्रच वागतोय. पण एवढा लहान 8 वर्षाचा म्हणल्यावर, हां. तर त्याला काही एवढी ताकद पण नसेल ना, मग असं कसं काही कोणाचं आवरत नव्हतं? आता कसं होतं माहिती आहे का, की त्याची जर तशी फिजिकल स्ट्रेंथ जेव्हा तुम्ही बघताय एखाद्याची, तर नॉर्मल व्यक्तीची जी फिजिकल स्ट्रेंथ असते, ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेव्हलला कधी जाते माहिती आहे का? एक तर काहीतरी त्याच्याबरोबर घटना घडली असेल आणि आम्ही जेव्हा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीमध्ये काम करतो किंवा नकारात्मक ऊर्जा एखादी हवी झालेली पाहिली ना, तर एका व्यक्तीमध्ये एवढी ताकद आहे, की तो 8 जणांना सुद्धा आवरत. असे अनेक एक नाही अनेक प्रसंग अनेकांनी अनुभवले असतील आणि याला विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही. कारण ज्यावेळेस एखादा चांगला ॲथलीट सुद्धा असतो, त्याच्या मनशक्तीने तुम्ही बघू शकता, की तो कुठल्या लेव्हलचं वजन उचलू शकतो, कुठल्या लेव्हलचं काय गुण. नकारात्मक ऊर्जा आहे तशी जशी सकारात्मक ऊर्जा आहे, तशी नकारात्मक ऊर्जा आहे त्याच पद्धतीने काम करते लक्षात. आणि एखादी नकारात्मक ऊर्जा हवी होती, तर मुलगा 8 वर्षाचा आहे का 80 वर्षाचा माणूस आहे. तिथं 8 माणसं जरी असेल तरी त्याला तो आवरणार नाही. हे तितकंच शक्य आहे. म्हणजे याला तुम्ही कोणी विज्ञान सुद्धा नाकारू शकत नाही. मग आता तो 8 वर्षाचा मुलगा आहे, तो कोणाला आवरत नाही. माझ्या वडिलांना नाही, आईला नाही, बायकोला नाही, बहिणीला नाही. आणि तू पटकन ये म्हणले. मग पटकन ये म्हटल्यावर मला कळलं नाही, पण ही जेव्हा ती गांभीर्य मला कळतंय, म्हणून मी अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्या ऑफिसचं लॉक लावलं नाही, कुठलं शटर डाउन नाही, की तुम्ही बघताय की गेट लावलेलं नाही. मला सुद्धा काय झालं, मला काय कळलं, मी डायरेक्ट बाहेर आलो. गाडीवर बसलो आणि पहिलं म्हणलं घर गाठू, की जेणेकरून मुलगाला आणि त्याचं काही आईत नको व्हायला. बरं वाईट नको. बरं वाईट नको म्हणजे व्हायला. आहे तशा कंडिशन आहे त्या कंडिशनमध्ये मी निघालो. सगळं तसंच उघडं ऑफिस. कोणी तिथं ऑफिस बघितलं नाही मी, काही नाही. कुठलं रिसेप्शनला कोणी नव्हतं. मी आपलं जस्ट निघालो आणि आणि नेमकं येताना घराच्या बरोबर चौकामध्ये आमच्या दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे. पण मला काय सुचलं, मी पहिलं मारुती मंदिरात थांबलं, की घरी गेल्यावर काय प्रसंग बघायला भेटणार आहे मला माहिती नाही. कसं असतं माहिती का, तुम्ही कितीही मोठे ॲक्टिव्हिस्ट असाल, परंतु घरच्या बाबतीत म्हणजे आता एखादा कितीही मोठा डॉक्टर असेल, परंतु त्याच्या आईला इंजेक्शन द्यायचं, त्याच्या आईला ट्रीट करायचं कुठेतरी जीव थोडासा घाबरतोय. हे मी डॉक्टरांशी बोलल्यावर डॉक्टरसुद्धा सांगतात, की आपल्या घरच्यांना ट्रीट करतात. तर माझ्या घरातनं एखादी घटना घडतीये, त्यावेळेस माझी काय अवस्था झाली हे मला माहिती आहे. हे मी नाही सांगू शकत. पण तिथे म्हणून मी पहिलं मंदिर दिसलं दक्षिणमुखी मारुती मंदिर आहे, की मंदिरात गेलो. मंदिरात गेलो, की मारुतीराया घरी काय वाढून ठेवलंय मला माहीत नाही. पण जे काय असेल ते तुझ्या खांद्यावर सगळं. ते म्हणतात ना, भूत प्रेत निकट नाही आव, महावीर जब नाम सुने आपण म्हणतोच. मग त्या हनुमानाला मी प्रार्थना केली. म्हणलं देवराय आता चल माझ्याबरोबर आणि तूच आहे माझा सोबती म्हणून निघालो आम्ही. मग निघालो तर मग घरी गेलो, जस्ट गाडी लावली
आणि गाडी लावून वरती गेलो तर मला वाटलं तर दार उघडं. दार कसलं वाजवायचं, उघडंच होतं दार. आणि आत गेलो आणि जसं आत जाऊन बघतोय तर बघितलं तर एकीकडे बायको रडतीये माझी. लिटरली रडत होती आंबाडक. बायको रडतीये. आणि आमच्या आईला कधी-कधी कसं होतं, की असे प्रसंग आले तिला सहन नाही होत. "अरे बघ ना श्रीपाद तो गणू कसा करतोय, बघ ना, अरे माझ्या बाळाला काय झालं? अरे बघ ना तो कसं करतोय, त्याला काहीतरी सांभाळणार आहे, तो कुणाचंच ऐकत नाही, तो आजोबांना कसं" अगं म्हटलं, "हो, हो, ओरडू नको, थांब जरा, बघू आपण काय झालंय म्हणून." आणि लिटरली ते सांगतो तसाच प्रसंग. आणि आत गेलो तर आमच्या ताईला रूळ आवरत नाही. ती त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न करते. "बाळा काय झालं तुला? बाळा काय झालं तुला?" तर बाळ कसलं काय, बाळ तिला झिडकारतंय आणि ती रडते, "अरे दादा बघ ना तो कसा करतोय." मग कसं जेव्हा त्याच्याकडे मी पाहिलं, तर त्याचा जो प्रसंग होता, अक्षरशः तो ज्या ताकदीने झिडकारत होता सगळ्यांना, की ते त्याचं ते झिडकारणं आणि आपण मराठी माणूस आहोत. शुद्ध मराठी म्हणतो आपण, की एखादी ब्राह्मण समाजामध्ये ज्या पद्धतीने मराठी बोलली जाते, की तदाशू पेठेतली मराठी. ती आपली मराठी नाही, की त्या पद्धतीत बोलत नाही. अगदीच त्या कल्चरमध्ये गेलो तर आपण तसं अगदी नाकातोंडात बोलू शकतो. बरोबर. कारण आपण आता वावरलोय, राहिलोय, तर अगदी कोकणी माणसाशी कोकणी भाषेत बोलू शकतो. पण इथं 8 वर्षाचा मुलगा ज्याला लँग्वेजचं कुठलं ज्ञान नाही अजून, तो आपल्या मराठीतच अजून पूर्ण बोलत नाहीये. मध्ये-आधी एखादा शब्द आठवावा लागतो या मुलांना. चांगलं. लिटरली सांगतो मी दिनेंद्र, अंगावर असंही ऐकलं तर काटा येतो. तो मुलगा चक्कपणे ब्राह्मणी भाषेत बोलत होता, की ती जी त्याची लँग्वेज बघितली, "सोना मला मला जाऊ द्या, मला माझ्या आईकडे जायचंय." म्हणजे ती जी त्याची भाषा होती, की "मला माझ्या आईकडे जायचंय, सोडा मला, मला नाही राहायचं इथे आणि मला माझ्या आईकडे जाऊ द्या." "अरे बाळा, मी तुझी आई आहे." माझी बहीण सांगते, "अरे मी आई आहे, तुला कुठल्या आईकडे जायचं? मी आई आहे." आजी म्हणते, "अरे बाळा, मी आजी आहे, बाई मामी, हे बाबा आहे, अरे मामा आलाय बाळा." "नाही, नाही, सोडा मला आईकडे जायचंय, मला सगळे पाहिजेत, मला तुम्ही कोणी नकोय, मला माझ्या आईकडे जायचंय, सोडा." आणि तो प्रसंग बघितला, की हा गणूच आहे का? म्हणजे जो गणू सगळं नित्यनियमाने ऐकणारा, करणारा, अतिशय गुणीवान आहे, तो अचानक त्याच्यातला तो अं, ज्याचा तो ज्या पद्धतीने व्हायलंट झालता, ज्या पद्धतीने चिडकरत होता. माझे वडील पुरुषासारखा पुरुष माणूस आहे. तो सुद्धा डोळ्यात पाणी, पुरुष एकदम हमसून रडला असे नाही, परंतु त्यांच्या डोळ्यात पाणी आले म्हणे. तो विचित्र. मग मी आईला विचारलं, "काय झालं?" "अरे, तू किती वेळ झाला असाच करतोय? हं. मला माझ्या आईकडे जायचंय, सोडा मला." मग मी मी यांना म्हटलं, की "तू सगळे बाजूला सरका." की मग आईला म्हटलं, "तू बाजूला सरक." "तुम्ही घाबरू नका, सरका बाजूला." आणि त्याला जे त्या दिवाण होता आमचा, म्हणजे कोच असं बसायचा दिवाण आपलं, त्याच्यावरती तो बसलेला असा. त्याला 2 मिनिटं म्हटलं, "तुम्ही सरका जरा." आणि त्याच्या समोर ज्यावेळेस मी झालो, की जो मुलगा मामा आला, तर आत्ताची परिस्थिती, म्हणजे आत्ता सुद्धा तो शाळेतून आला तर आत्ता 10 वर्षाचा आहे, 2 वर्ष झाले घेत नाही. की आत्ता सुद्धा आला तर मामा, मामा म्हणून करून मिठी मारतो. ही सत्य परिस्थिती आमच्या घरात. की तो पोरगा अक्षरशः वीरेंद्र खोटं नाही बोलत, त्याची जी नजर होती ना, ती इतकी भयावह नजर, की अशी नजर रोखून तो माझ्याकडे ज्या पद्धतीने बघत होता, की एक पद्धतीने की हलणार नाही, डोलणार नाही, अशा पद्धतीने नजर त्याने तिची नाव लावली माझ्याकडे बघताना. आणि ती त्याची नजर बघितली, की एवढा 8 वर्षाचा मुलगा ज्या पद्धतीने बघत होता आणि त्याचं ते गुरगुरतं. मग त्याच्या गुरुगुरूने म्हटलं, "अरे, ह्याला झालंय काय?" मग माझ्या 2 मिनिटं लक्षात आलं, की कुठली तरी नकारात्मक ऊर्जा आहे. मग मी माझ्या पद्धतीने मी माझं डाउजिंग करतो. मी पेंडुलम काढलं. पहिलं ते एनर्जी स्कॅन केली, की जस्ट हानिकारक ऊर्जा आहे, की जे पेंडुलम म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? ॲक्चुअली कसं होतं, की वास्तू कन्सल्टन्सी, ज्योतिष याच्यामध्ये ज्यावेळेस वागवत असतात, तर डाउजिंग नावाचा एक प्रकार आहे. टू डाउज म्हणजे शोध घेणं. एखाद्या गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही शोध घेता, त्या शोध घेण्याची जी प्रक्रिया आहे, त्याला डाउजिंग असं म्हटलं जातं. तर डाउजिंग म्हणजे काय? तर त्याला आपण काही टूल्स वापरले जातात, की एक चेन आहे, त्याच्या खाली क्रिस्टल आहे. की ती चेन धरली, तर ते पेंडुलम जे आहे, ते गोल-गोल फिरून तुम्हाला होकारात्मक किंवा नकारात्मक म्हणजे दिशा दाखवतं. दिशा दाखवतं, की एखादी घटना तिथे घडतीये, तर त्याची ऊर्जा तुम्ही डिटेक्ट करू शकता. ती हो किंवा नाही मध्ये त्याचे ॲन्सर्स देऊ शकतात. अशा अनेक टूल्स आहेत. उदाहरणार्थ ऑरा स्कॅनर येतं, लेकर अँटेना येतो, की याद्वारे आम्ही स्कॅन करू शकतो. तर तिथे दिसतंय मला, की इथं भयानक नकारात्मक ऊर्जा इथं आत्ता अस्तित्वात आहे. की जी ऊर्जेच्या भाषेत बोलायचं आहे. अगदी नॉर्मल भाषेत बोलायचं झाली तर जसं आपण भूतबाधा झाली म्हणतो किंवा प्रेतबाधा झाली म्हणतो. मग आता ही भूतबाधा झाली, प्रेतबाधा झाली.
परंतु काही बाधा अशा असतात, की फार काळ एखाद्या व्यक्तीबरोबर राहतं. मग कोणीतरी एखाद्या बाबाकडे जातं, बुवांकडे जातं, कुठेतरी जाऊन ट्रीट करण्याचा प्रयत्न करतं. पण सुरुवातीलाच जर तुम्ही अंमलबजावणी करण्याचं झालं, सुरुवातीला ट्रीट करायचं झालं, तर ती व्यक्ती तुम्ही लगेच ट्रीट करू शकता. जर प्राथमिक अवस्थेत एखादा डॉक्टर नाही का प्रथम उपचार करतो. हो. तसं ती त्याची प्राथमिक अवस्था आहे, की त्या प्राथमिक अवस्थेतच दिसतंय, की इथं काहीतरी नकारात्मक ऊर्जा आहे. आणि बघितली तर ते पेंडुलम मी ज्यावेळेस चेक करत होते, अतिशय निगेटिव्ह पद्धतीने त्याचे ते फिरणं आणि हातातनं गळून पडणं माझं. तर मग मी ते घेतलं आणि मी रेग्युलरचे जप करतो माझे. तर जप करत असताना पहिली तर माझी जपमाळ घेतली. त्याच्या हातावरती जपमाळ टेकवली मी. टेकवल्यानंतर त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. मारुतीरायाचं दर्शन तर आधीच करून घेऊन आलो होतो मी, की बाबा तूच चल बरोबर म्हणून. आणि नाथपंथी साधना मी रेग्युलर करतो. नाथपंथी साधना असल्यामुळे तुम्ही समजू शकता, की ती पॉवरफुल साधना आहे. बरोबर. हो. नाथांचं अस्तित्व कोणी नाकारू शकत नाही. जसं गोरक्षनाथ तर चिरंजीवीमध्येच मानलं जातं आपलं. बरोबर. गुरु गोरक्षनाथ. तर ओम मम चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमो नमः म्हणून सुरुवात केली. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. हात जसा ठेवला आणि ती माळ जशी त्याच्या हातावर टेकवली, तर त्याची जी दृष्टी आहे, की ज्या पद्धतीने त्याने रोपून जे गुरगुरत होता, तशी ती नजर त्याची हळू, हळू डाऊन व्हायला चालू झाली. आणि त्याचं ते नाकातलं बोलणं-बिलणं आधी यांनी सगळं सांगितलं. परंतु ते मी अनुभवलं नाही. मला 2 मिनिटं अनुभवायला भेटलं. पण ह्यांनी अनुभवलं ह्यांची रडारड. आणि त्याची जशी भुवई ताठरलेल्या त्या वर केलेल्या भुवया खाली केल्या, नजर त्याची पापणी हळू, खाली लवली. आणि लवली तशी त्याची ती जी मूठ आधी ती माळ ठेवताना खोलत नव्हता. तर त्याची मूठ कशी खोलून ती अशी दाबून धरली. दाबून धरल्यावर करून बाळा शांत हो म्हणून माझे मंत्रोच्चार मी कंटिन्यू चालत करतो. कसं असतं, की मला वीरेंद्रजींना ट्रीट करायचं. तर वीरेंद्रजींना ट्रीट करत असताना त्यांच्याशी बोलत बसणे एवढा वेळ नसतो आपल्याला. मग त्याला ट्रीट करत असताना माझे जे काही मंत्रोच्चार कंटिन्यू चालू होते, चॅन्टिंग ज्याला म्हणतो आपण, ते कंटिन्यू माझं चॅन्टिंग चालू आहे. ओम मम चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. ओम मम चैतन्य गुरु गोरक्षनाथाय नमो नमः. आणि असं करत असताना इतरही काही मंत्रोच्चार आणि ती माळ मग त्याच्या भोवती फिरवणे, की ज्याला आपण अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातनं पूर्वी नजर वगैरे काढायची बघा, मिठाने काढली. हो. पण आपली जी जपमाळ आहे, जशी क्रिस्टलची वापरतो, रुद्राक्षाची वापरतो, तुळशी माळ असते, की त्याने सुद्धा तुम्ही तुमचा ऑरा स्कॅन करू शकता. बरोबर. जेणेकरून ती केली आणि त्याची ती नजर डाऊन झाली. जेणेकरून तो शांत झाला आणि शांत झाल्यावर त्याची ती अवस्था होती शांततेची. पहिली अवस्था आणि ह्याच्यात जमीन आसमानचा फरक. आणि त्यावेळेस कळते, की कुठलीतरी ऊर्जा एक निघते आणि ती ऊर्जा कुठेतरी पास होते इतरत्र. म्हणजे जाती तिकडून. जाती म्हणजे कुठलीतरी ऊर्जा निघते आणि निघते, जाते. मग ती जाताना जाणवतं कोणाला, की जे बघतात त्यांना नाही. परंतु जो काहीतरी ॲक्ट करतोय तिथे त्याला ते जाणवतं, की अरे ही ऊर्जा जाते. कारण त्याला टूल्स पण आहे, की आध्यात्मिक जगतात पण आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या जरी पाहिलं तर त्याला मोजमाप करण्याची, एनर्जी डिटेक्ट करण्याचे टूल्स आहेत अवेलेबल. तर ती दिसते ऊर्जा. तसं मी घरातल्यांना बाजूला सरकवली, की तुम्ही सरका आता बाजूला. तुम्ही थांबू नका इथं. आईला म्हणलं, "तू बाजूला हो. चला तुम्ही रस्त्यात थांबू नका." आणि जशी ती ऊर्जा पास होते तसं मी डावजेनी किंवा माझा ऑरा स्कॅनर त्याने बघतोय, की ती ऊर्जा हळू बाहेर जाते. तसं यांना मी सांगितलं होतं, की तुम्ही एक धूपभांडं करा. त्याच्यामध्ये आम्ही उपाय म्हणून पण सांगतो, की आपला जो भीमसेन कापूर आहे, कुणीही नॉर्मल वापरू शकते घरात. भीमसेन कापूर घेतला, त्याच्यामध्ये काळी मिरी आणि लवंग, जमलं तर एखादं तमालपत्र वगैरे टाकलं तर तेही चालतंय, की जेणेकरून तुमची वातावरण शुद्धी होते. कितीही हानिकारक नकारात्मक ऊर्जा असेल, तर ती तिथे वातावरणात टिकत नाही. तर ते त्याच्याने त्याचा ऑरा स्कॅन केला, की जेणेकरून ती ऊर्जा जाते, तर ती घराच्या बाहेरपर्यंत जाताना तुम्हाला डिटेक्ट होते आणि एकदा घराच्या बाहेर गेली, तर घराच्या वेशीवर म्हणतो जसं गावाला वेस असते, त्या घराला उंबरा असतो आपल्या. तर त्या उंबऱ्यामध्ये आपण काहीतरी प्रक्रिया केली, की जी मला करायची ती केली मी. हळदीचं पाणी वगैरे थोडंसं टाकलं, की घरातल्यांना म्हणलं घाबरू नका, तो नॉर्मल झाला. त्याच्यापाशी जाऊन बसा फक्त, तो नॉर्मल झालेला आहे. म्हणून बाहेर आलो, ते झालं. म्हणे, "अरे पण त्याचा" नाही म्हणलं, "कोणाला हानी नाही. ज्याला करायचं त्यालाच करतं ते." आणि ज्याला करायचं होतं त्याला केलं त्यांनी जे त्या ऊर्जेने समजूयात आपण. समजणाऱ्यांनी काय समजायचं ते समजू दे. त्याला काय भाषेत बोलायचं. जसं एखादा मुलगा आहे त्याला चिंटू म्हणू, बबलू म्हणू, बनू म्हणू, पप्पू म्हणू. व्यक्ती एकच आहे, नाव अनेक आहे. तशी ती ऊर्जा आम्ही समजतो, की त्याला काय भाषेत तुम्हाला बोलायचं तो तुमचा प्रश्न. की नंतर मग आतमध्ये आलो, तो शांत झाला. त्याला बोलता येईना, "मामा काय झालं? मला काहीच कळत नाही." की मी सुद्धा हैराण, की 8 वर्षाचा मुलगा आहे, याला अशा पद्धतीने मग त्याच्या वडिलांना फोन केला.
मग त्याचे वडीलही आले. ते येताना रुद्राक्षाची माळ वगैरे तिच्या गळ्यात घातली, की शांत झाला. कसं असतं आपलं स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी असणारं आपलं घर आहे, तर स्पिरिच्युअल घटना अगदी अंगारा, तुपारा, मंत्र, तंत्र, बाबा-बुवा अशी गोष्ट नाही. परंतु नॉर्मल एका घरामध्ये ज्या नॉर्मल घटना घडतात, की पूजा आली, अर्चा आली, की रुद्राक्ष घालणे आले, माळ घालणे, ते आपल्या सगळ्या घरामध्ये बरोबर. की हिंदू संस्कृती आपली. तर हिंदू संस्कृतीमध्ये, सनातन संस्कृतीमध्ये चालतं, की ते त्याला झालं आणि तो नॉर्मल झाला. नॉर्मल झाल्यानंतर मात्र ज्यावेळेस विचारायचं झालं, की "बाळा काय झालं तुला काय दिसलं का? काय झालं?" आता मला जेवढं कळतंय तेवढं तर कळलं, की एनर्जी होती. आता एनर्जी कुठली होती आणि त्याला नक्की झालं काय? हे तर शोधणं आलं. जसे एखादा डॉक्टर विचारतो, की "नक्की झालं काय रे बाबा तुला? पोट दुखतंय का? हे दुखतंय का? डोकं दुखतंय का?" सिम्प्टम्स कळले पाहिजेत, कारण तुम्ही डायग्नोज करणार कसं एखादी गोष्ट. तर बरोबर. आमच्याही आता माझ्या घरात प्रसंग काढला. पण तरी पण मी एक काउन्सिलर आहे, की काउन्सिलिंगच्या रूपात मला विचारायचं आहे त्याला, की "बाबा तुला झालं काय? तुला काय दिसलं का?" मग "मामा असं-असं झालं ना, असं-असं घटना घडली." मी म्हटलं, "मग असं घडलं." मग मी माझ्या बहिणीला विचारलं, "अगं काय झालं त्यानं?" तर ते गजानन हाऊसिंग सोसायटी जिथं ते राहत होते वीरेंद्र, की राहत असताना त्याच्या भोवती घटना अशी घडली, की हा खाली खेळत होता. आणि असंही नाही, की फार रात्रीचा खेळतो किंवा एक साधारण 7:30-8 ची वेळ आहे, की हा खाली खेळतोय म्हणे. परंतु 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले, हा काय घरी येईना आणि याच्या 7-8 मित्रांबरोबर खेळत होता तिथे. ते म्हणले, "आता वेळ झालाय म्हणून त्याला बोलवून येऊ." म्हणून खाली आली. "अरे बाळा गणू तू घरी चल." "नाही मला अजून 10 मिनिट खेळू दे." "आई मला अजून 15 मिनिट खेळू दे." असं खेळ करता-करता त्याचे एक-एक करून मित्र गेले. एक मित्र गेला, 2 गेला, 3 गेला, सगळेच गेले. ती म्हणली, "अरे आता सगळे मित्र गेले, तू 8:00ला भेटू नको, तू घरी चल. रात्र झाली, आता बाळा 9 वाजले." "नाही मला आई खेळायचं अजून." तर 9चे 9:15, 9:30 ती म्हणली, "अरे खेळ, चल ना बाबा घरी, तुझ्यासाठी काय मी इथेच थांबू का आता?" तर हा म्हटला, "नाही आई ठीक आहे, चल घरी." तर हट्ट करून शेवटी चल म्हटला, तर नंतर म्हटला, "नाही, नाही मला तहान लागली." आता तहान लागली तर ही म्हटली, "मग चल ना, तर घरी आहे की पाणी आहे. जेवण खाऊन करायचं आणि झोप आता तू जेव." नाही मला आजीकडे नंतर तो आमच्याकडे रात्री कधी-कधी आजीकडे यायचं. नाही मला पाणी प्यायचं तिथं पाण्याची टाकी. आता ती म्हणली एवढा अंधार आहे त्या सोसायटीत पाण्याच्या टाकीपाशी कशाला जातो बाबा आता? नाही मला तिथं जायचंच आहे. मला पाणीच प्यायचं. मग हा गेला तिथे. आता पाण्याच्या टाकीपाशी गेला, हा पाणी पितोय तिथे. नको जाऊ म्हटलं तरी गेला. आणि अचानक पळत म्हणे बहीण सांगते आमची, की पळत तो रात्री तिथनं अंधारातनं पळत, घाबरत-घाबरत पळत आला आई, आई करत. अरे म्हणे झालं गं. अगं नाही तिथं एक मुलगा बसलेला मला दिसला. मग मुलगा दिसला कसा? तो तो मुलगा असा बसला आहे म्हणे तिथे असा आणि असा तो मुलगा बसलेला आहे आणि त्याला शिरच नव्हतं. काय नव्हतं? शिर नव्हतं. म्हणजे मुलगाच नाही. मुंडकं नव्हतं. हां. असा मुलगा तर आमची बहीण पण म्हणली, "हा काहीतरी टिवल्या-ओवल्या करत काहीतरी चेष्टा-मस्करी करतोय. मुलांना सवय असते." आणि असंही नाही की एकदम त्याला कळत नाही, असंही नाही, की शिर नव्हतं आणि हातात काठी घेऊन तो काहीतरी पांढरं फडकं फडकत होता आणि त्याची ती लँग्वेज ब्राह्मणी भाषेत तो मुलगा, की "मला आई पाहिजे, मला आईकडे जायचंय." नाकात बोलणं त्याचं, "नाही, नाही मला आईकडे जाऊ द्या. सोडा मला. मला आईकडे जायचंय." मग ती भाषा तीच का नाही याच्याकडे आलं असं किती? कारण ही भाषा यांनी कधी ऐकली नाही, कधी बोलला नाही. मित्र असतील एक प्रत्येक समाजातले एक आपले मित्र असतात. परंतु एवढं लहान मूल आणि त्याला ते कळलं आणि तो घरीच असं नाही ना, तो तापाने फणफणला. मग 1 दिवस ताप, 2 दिवस मग तसं मग त्याला ग्रीनफील्डला जिथं आमचं स्टुडिओ होतं, तिथं पण त्याला नेलं. मग तिथे तो राहिला, पण त्याला काही बरं वाटेना आणि जेव्हा तो दुसऱ्या दिवशी घरी आला आमच्या, तर तो हा प्रसंग मी आधीचा जो सांगितला तो दुपारनंतरचा, की मग मला फोन येतो काय, मी जातो काय. मग त्याला विचारलं, "मामा मला असं-असं दिसलं." मग बहिणीने पण सांगितलं, की "शिर नसलेलं मुलगं." मग ते ब्राह्मण समाजातलं असावं, की त्याच्या भोवतीत घटना काय झाली आणि ते पोरगं बोलतंय म्हणतंय, "नाही, नाही माझ्या आईला मारू नका, सोडा तिला." म्हणजे आईला मारू नका. "माझ्या आईला मारू नका, सोडा तिला, सोडा तिला. तिला मारू नका. तिने काही केलं नाही. मला सगळे पाहिजे." म्हणजे जेणेकरून त्याला बाप पाहिजे असेल, आई पाहिजे असेल, कुटुंब हवं असेल. कुटुंब हवं असेल, काहीतरी घटना वाईट घडली असेल आणि मला माझ्या आईकडे जाऊ द्या. म्हणजेच मग मी ताईला म्हटले, की अशी कुठली तरी पूर्वी घटना तिथे घडली आहे का बघ. त्या सोसायटीत असा कुणी अकाली मृत्यू झालाय का ते चेक कर. पण ती म्हणली, "नाही अरे भाऊ मला आता आपल्याला घर सोडायचंच आहे. रेंटल तिथं राहतो. तिथं आपण दुसरीकडे राहणारच तर आता एवढी चौकशी मी करत बसणार." पण मी म्हणलं, "नाही, पण आज त्याला झाले, उद्या दुसरं कुणाला होईल. चौकशी म्हणून का करून बघ तिथे, की कोणी तिथं गेलंय का कधी? असा कुठला वाईट प्रसंग घडलाय का?" कारण कसं होतं, की
एनर्जी ज्यावेळेस कन्व्हर्जन असते, की एखादा चांगला व्यक्ती सुद्धा अकाली मृत्यू होतो. की अकाली मृत्यू एखाद्या व्यक्तीचा होतो, तर अकाली मृत्यू झाल्यानंतर आपण म्हणतो, की त्याची जी प्रेत योनीमध्ये जे पदार्पण असतं, परंतु त्याचे पुढचे जर कर्मकांड नीट झाले नाही, तर त्याचं परिवर्तन प्रेत योनीमध्ये होतं आणि प्रेत योनीमध्ये फार काळ राहिला, तर आपण मग हे पुढचं भूत, पिशाचं जे मग पिशाचे इथे एक वेगळी योनी आहे, ती काय माणसामधनं तयार झालेली नाही. पिशाची ही योनीच वेगळी. हो. जसं भूत म्हणू, प्रेत म्हणू, पण हे तर माणसांमधून येतं. म्हणून म्हणलं काहीतरी 100% घटना घडली. तू एक काम कर आता तिथून पुढं त्याला पुढे तिथे नेऊ नकोस. निदान तेवढं तरी कर, की जेणेकरून आत्ता आपण जे केलं ते नाहीतर एकदा झालेली घटना परत होणार नाही असं नाहीये. कारण एखादी एनर्जी ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी वावरत असते आणि तिला जर एखादं ते म्हणतात ना, की हे भेटलं सावध म्हणू किंवा काय म्हणू, ते जर भेटलं आणि त्याच्याशी जर ती मॅच झाली, रिलेट झाली, तर 100% ती एनर्जी परत येऊ शकते. परत त्या व्यक्तीला त्रास देऊ शकते. मग ती म्हणली, की "नाही दादा," म्हणे, "आता त्याला काही नेणं नाही." मग त्यानंतर ते घर सोडलं तिने. पण तुम्हाला सांगतो वीरेंद्र, त्या दिवसापासून आज तागायत त्या मुलाला परत कुठला त्रास नाही. मलाही जे करायचं त्यावेळेस मी केलं. त्याला त्रास कुठला नाही. परंतु त्याच्यानंतर मात्र असं झालं, की तो सुद्धा स्पिरिच्युअल असण्यात वय वर्ष 10 जरी असेल, तर आता बनतो मोठ्या माणसासारखा. आणि त्यावेळेसही बाबा एखादं म्हणू, की आपण हा नाटक करतोय किंवा काय करतोय. शाळा बुडवायचं काही कारण नव्हतं. कारण आलेलं होतं किंवा कुठे खेळायला जायचं असं काही कारण नाही. म्हणजे घरात कुठला एखादा लहान मुलगा काहीतरी नाटक करतोय, काहीतरी बनाव करतोय, तर केला तरी 5 मिनिटं करेल, 10 मिनिटं करेल. ही घटना सगळी 2-2.5 तास चालू होतं. आणि ते जे काही आम्ही बोललो आणि हा प्रसंग सांगण्याचं कारण असं आहे, की एखादा क्लायंटचं उदाहरण सांगूच आपण. परंतु ज्यावेळेस एक घटना एवढा सगळा परिवार अनुभवतो, आणि घरातली गोष्ट. घरातली गोष्ट आहे, तर ही सांगावीशी माझ्या घरातली गोष्ट ही खोटी असू शकत नाही. कारण ठीक आहे, मी खोटं बोललेलं असेल समाज पण जेवढ्यांनी अनुभवली आणि ते अनुभव घेत असताना ज्या पद्धतीने तुम्ही भोगता अंगावर ज्या पद्धतीने काटा येतो. म्हणून म्हणलं, की ती जी एनर्जी आहे ना, कशा पद्धतीने त्रास देऊ शकते, कशा पद्धतीने एखादं लहान मूल सोडत नाही किंवा म्हातारा माणूस असू दे, तरुण व्यक्ती असे कोणालाही एनर्जीचा अपाय होऊ शकतो. मग त्याला तुम्ही भूतबाधा म्हणा, प्रेतबाधा म्हणा, संपूतबाधा म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, परंतु हे आहे. रिव्हर्स आहे. येस. ते जे तुमच्या बाच्याला लागलं होतं किंवा ज्या काही गोष्टी होत्या, त्या कळलं का शेवटी कोण मुलगा होता? त्याची काय पार्श्वभूमी कळली का तुम्हाला कसं नंतर? होतं, की मी ज्यावेळेस बघायला लावलं, की तिथे बघा तो मुलगा कुठे कोणी गेलाय का? तिथे कुठली घटना झाली का? परंतु आम्ही त्या खोलात का नाही गेलो? कारण एक सोसायटी आणि सोसायटीमध्ये आता आपल्याला परत चेक करायचं आहे किंवा काय करायचं, तर इतरांना कळलं ते एक भीतीचं वातावरण पण. बरोबर. परंतु हा अनुभव आपण घेतला, की एक वेळेस असं असतं, की त्या वाटेला न जाणं किंवा त्या गावालाच जायचं नाही आता आपल्याला. असं आमच्या बहिणीने त्यावेळेस ठरवलं, की आता नाही त्याला तिथं पाठवत नाही आता मी. पण मी म्हणलं तरीसुद्धा लक्ष दे, कारण लहान मुलं खेळतात. याला अनुभव आला तसा दुसऱ्याला येऊ शकतो. परंतु त्याच्या मागची पार्श्वभूमी अशा घटना जेव्हा घडतात, तर याला कारण 100% असू शकतं. आज असू द्या, नाहीतर मागील 100-200 वर्षात असू द्या. कधीतरी तिथे कुठलीतरी घटना त्या स्पॉटला घडलेली असेलच, असं मी ठामपणे सांगू शकतो. किंवा त्या ठिकाणी तशा पद्धतीची एनर्जी नक्कीच असणार. कारण अशी एनर्जी असल्याशिवाय असे अनुभव येत नाही. मग याला तुम्ही असंही म्हणू शकता, की बाबा कधी-कधी स्लीप पॅरालाइज वगैरे असा प्रकार असतो. त्याच्यात पोरं बडबडतात. न्यूरोलॉजिकल डिफेक्ट झाला तरी बडबडतात. भुकेपोटी सुद्धा बडबडतात. परंतु असा कुठलाही प्रकार तिथं नव्हता. तो काही भुकेला नव्हता, झोपेत नव्हता, न्यूरोलॉजिकल डिफेक्ट नव्हता, जेणेकरून त्याला एखाद्या लहान मुलांच्या डॉक्टरांकडे पाठव. शास्त्रानुसार जर बघितलं, तसं मानसिक उपचार करावा असा तो काही मानसिक त्याला मनोरुग्णही नाहीये. मग एखाद्या चांगल्या बाबतीत अशी घटना ज्यावेळेस घडते, त्यावेळेस आम्ही उपाय म्हणून अनेक मजेशीर सुद्धा गोष्टी कधी-कधी करतो. एखाद्या व्यक्तीला असं झालं, तर आम्ही कधी-कधी शिळी भाकरी सुद्धा खायला देतो. आमच्या समोर एक मुलगा होता, जाता-जाताच असा वेडासारखा वगैरे त्याची म्हणली, "काय मी म्हणलं एक काम करा, शेजारी-पाजारी तुमच्या टोपल्यात नसेल तर शिळी भाकरी वगैरे एखादी असेल तर त्याला द्या खायला, बरं वाटेल." आणि खरोखर सांगतो मजे-मजेतलं सांगतो, की त्याला ती शिळी भाकरी दिली. अहो म्हणे, "काय शिळ्या भाकरीचं सायन्स?" म्हणलं, "काही नाही, की खाद्यपदार्थामध्ये पण अशी एनर्जी असते, की जेणेकरून स्टेबल करते. स्टेबल करते." मग ती काय हा शेवटी अभ्यासाचा भाग आहे. बरं. पण असं होतं. मग त्या ज्या तुमच्या सोसायटीमध्ये परत त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला तसला अनुभव आला? नाही. पुन्हा तसा अनुभव कोणाला आला नाही आणि आमच्या तरी कानावर नाही. कारण आम्ही हे पुढं डिस्कसही तिथं केलं ना, मग तिथं संपर्कातले त्यांच्याशी केलं डिस्कस. पण त्यांना सुद्धा आश्चर्य वाटले, की अशा घटना घडू शकतात.
बरं. आणि काही त्रास वगैरे झाला का त्याला, म्हणजे ताप वगैरे येणं त्याला काय? ताप येणं म्हणजे पहिले 2 दिवस तर तापाने खरोखर फणलं आणि फणफणलं होतं. पण ताप त्याला तो आलेला नंतरचा ताप. म्हणजे अगोदर तापात येऊन तापात बरबरत नव्हतं. की नंतर त्याला ते तापाने आणि त्याने सांगितलं, की बाबा अशी-अशी व्यक्ती मला दिसली. मग व्यक्ती बाबा किती होती? 8-9 म्हणजे मध्यच व्हायची. त्याच्याच वयाचा मुलगा आहे. तो असं-असं बोलत होता आणि असं-असं मला दिसलं. बरं. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असा कुठला क्लायंट वगैरे आला कुठला वास्तूचा दोष किंवा कुठलं हॉन्टेड प्लेसेसचा तसा कुठला अनुभव आहे का तुमच्याकडे? आता तुम्ही जे विचारताय ॲक्चुअली मजेशीर गोष्टी असतात. वास्तुज्योतिष कन्सल्टंट ज्यावेळेस तुम्ही करता किंवा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिस्ट तुम्हाला बरेच जण भेटले असतील आतापर्यंत. असे एक नाही शेकडो अनुभव असतात. तर अशा अनुभवामध्ये आम्ही इतके वर्ष जे काही काम करतोय, तर क्लायंट्स काहीतरी तुम्हाला खरं सांगू का मी, काहीतरी ज्यावेळेस तुमच्याकडे क्लायंट येतो, तर काहीतरी त्याला प्रॉब्लेम्स असतात, की त्याला ते सॉल्व्ह करायचे असतात. आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी कोणतरी जाणकार व्यक्ती तो शोधत असतो, तुमच्याकडे येतो. आणि असे प्रॉब्लेम कधी-कधी घेऊन येतात लोकं, की ते प्रॉब्लेम ऐकून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं, की अशी लोकं जगात लोकांना प्रॉब्लेम आहेत. म्हणजे एकदम कॉम्प्लिकेटेड. कॉम्प्लिकेटेड. आता वास्तूचे जसे आहेत तसे वैयक्तिक स्तरावर सुद्धा अनुभव येतात. परंतु वास्तू व्हिजिटचा तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, की असंच एक क्लायंट आलं होतं. आमचे एक देशपांडे म्हणून क्लायंट आहेत, की त्यांचेच नातेवाईक आहेत. आता मी कसं होतं, की आम्हाला काही याच्यात क्लायंटचं नाव डिस्क्लोज करता येत नाही किंवा एखादं ठिकाण म्हणा. तर थोडंसं एक जबाबदारीने मी थोडंसं बोलतो आणि प्रसंग म्हणून मात्र सांगतो आणि हा 100% सत्य प्रसंग आहे, की जो घडलेला. की त्यांनी सांगितलं, की "श्रीपाद अशी-अशी वास्तू आहे, आपल्याला बघायला जायचं पुण्यामध्येच. पुण्यामध्ये." आणि पुण्यामध्ये की पेठेमध्ये अ, वाडा आहे म्हणे आणि त्या वाडा आपल्याला बघता येईल का? मी म्हटलं प्राथमिक याच्यात त्यांना प्रश्न विचारले, की काय अडचण आहे त्यांची? की "नाही अरे, तिथे म्हणे बिल्डर येतात, रिडेव्हलपमेंटचं चाललंय, पण काम होत नाही." किंवा रेंटल ज्या व्यक्ती राहतात, त्या रेंटलसुद्धा ज्या राहतात, तर तेही काय ते खाली करत नाही किंवा वादविवाद आहेत. अनेक वर्ष वादविवाद चालू आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, की ऐकताना नॉर्मल वाटतं आपल्याला, की नॉर्मल आहे, की चला, की जाऊन आपल्याला बघून सॉल्व्ह होईल एखादी गोष्ट. की नॉर्मल वाटणारी गोष्ट सुद्धा आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही फेस करायला ॲक्चुअली तिथं जाता, तर ॲक्चुअली घडतं कसं किती भयावह एखादी गोष्ट असू शकते, हे सुद्धा एखाद्या ठिकाणी गेल्यावर मग तुम्हाला कळतं. मग ह्यांनी सांगितलं त्यावेळेस नॉर्मल वाटलं, की बाबा एखादं काम होत नाही म्हणून आपण चाललोय. आणि ज्यावेळेस गेलो त्यावेळेस ते वाडा बाहेरून तर ती वाड्याची परिस्थिती वाटते चांगली. जसं त्या वाड्यामध्ये एंटर झालो आणि वीरेंद्र खरं सांगतो जसं तुमच्या इथं आलोय, तर मला माहिती की वास्तूमध्ये एंटर करतोय मी. माझी वास्तू सोडून दुसऱ्या वास्तूत मी एंटर. तिथे आमचे एक स्वभाव आहे, की एक तज्ञ म्हणा किंवा एक अभ्यासक म्हणा, की त्या वास्तूच्या पाया पडून आम्ही आत जातो, की जेणेकरून मी या वास्तूमध्ये येतोय. या वास्तूमध्ये मग आमचे जे कोणी यजमान आहेत, तिथं राहतायत किंवा ज्यांची ती वास्तू आहे, त्यांच्या चांगल्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे, त्यांचं चांगलं करायचं. इथे असणाऱ्या कुठल्याही शक्तीशी आम्हाला काही घेणं-देणं नाही किंवा तिला अपाय करायला आम्ही आलेलो नाही. तुम्हाला ये म्हणायचं नाही, तुम्हाला जा म्हणायचं नाही. तिथली जी शक्ती आहे. मग आम्ही ऊर्जेच्या भाषेत मगाचपासून मी बोलतोय, की सकारात्मक असो, नकारात्मक. की जेणेकरून आमचे जे यजमान आहेत, माझ्याकडे ज्याला त्यांच्या चांगल्यासाठी आलोय. म्हणून आम्ही प्रार्थना करतो, की मी आज इथं आलोय, मी इथं पाऊल ठेवलंय, यांच्या चांगल्यासाठी मी आलोय. परंतु आतमध्ये पाया पडून जसं तुमच्या इथे आलो, तसं तिथं मी एंटर झालो त्या वास्तूमध्ये. आणि जसा पाय आत टाकला आणि ती एवढा भव्य असा तो वाडा बघितला आणि तो वाडा बघितल्यानंतर त्या वाड्यांना जवळ-जवळ 50 प्लस खोल्या आहेत. एवढ्या खोल्या असलेला तो वाडा आहे आणि वाड्यात एंटर झाल्या-झाल्या ती की एकदम ती भग्नावस्था त्या वाड्याची बघितली. अतिशय असा तो म्हणतात ना, खंडर कसं असतं म्हणजे काय झालं एक्झॅक्टली वाट? तेच सांगतो, की मलाही वाटलं नाही, की ज्यांनी मला तिथं बोलवलंय, की तुम्ही याल का? कारण थर्ड पर्सन ना. जसं आता वीरेंद्रजींनी मला सांगितलं, की माझं घर बघायला याल का? तर ते आलं. हे म्हणले, की आपले आमचे नातेवाईक आहे तिथे जायचं. आणि तिथे ते खुर्ची टाकून बसले. जसं मी आलो तसं ते उठून ते आणि त्यांची मिसेस आली, की "अहो साहेब असं." मी म्हणलं, "अहो वाड्याची अशी अवस्था." अहो म्हणे, "काही वर्षापूर्वी इथं आग लागली होती." आग लागल्यामुळे तो वाडा जो आहे, तो अतिशय खंडर अवस्थेत झालेला आहे. तिथे वळू पडीकवाडा. पडीक वाडा म्हणजे थोडक्यात त्यांनी सांगितलं, गेले कैक वर्ष हा वाडा पडीक आहे. मग पडीक असल्यामुळे त्या वाड्याची ज्या पद्धतीने अवस्था झाली, ती अतिशय भयानक होती. मग ते म्हणले, की आता आम्हाला याचं काहीतरी पुनर्बांधणी करायची, पुनर्विकास करायचं म्हणून आम्ही विकसक शोधतोय. विकसक मिळत नाहीयेत.
काही जे जुने भाडेकरू पडीक असलं तरी बाहेरच्या खोलीत तुटक्या-मुटक्या खोलीत कसेबसे ते राहतायत. कारण त्यांना घर नाही मिळत. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. त्यांना 2 प्रश्न मला जे गरजेचे होते ते विचारले. परंतु माझं चित्त कुठं ते ताऱ्यावरून नाही, की जेणेकरून बघतोय आणि इतकं भयानक आणि माझ्याबरोबर आमचे संदीप म्हणून माझे मोठी बहीण आहे, त्यांचे मिस्टर ते सुद्धा माझ्याबरोबर होते, त्याचे बंधू होते, की त्यांनी अवस्था पाहिली. मला म्हणले, "श्रीपाद, तू एक काम कर, तू काही एकटा आत जाऊ नको. यांच्याशी बोलायचं तर आम्ही साईडला थांबू." मी त्यांना म्हणतोय, की "तुम्ही यातल्या अभ्यासाने तुम्ही एक काम करा, तुम्ही जास्त उलट पुढे-पुढे येऊ नका. मला इथलं वातावरण जरा काहीतरी वेगळं वाटतंय." वेगळं वाटतंय म्हटल्यावर जसं पुढे गेलो, की आज मला सांगताना ज्या पद्धतीने हसू येतं, परंतु हे कॉमेडी हसू नसल्यामुळे तुम्हाला एक सांगतो, की या हसण्यामागचं गांभीर्य असं, की कधी-कधी एखादा माणूस भीतीत असेल, भयावह परिस्थितीत दिसले, तरी तुला त्याला एक दारावून हसू येते, की "अरे, कुठं आलो आपण?" आणि काय ठिकाण आहे, की ज्या ठिकाणी ते बघितलं, ती भयावह अवस्था बघितली, ती जी माता माऊली होती, त्या वाड्याची मालकीण, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघितले, ती भीतीने ते आता मी नाव घेणारच होतो, परंतु राहू दे, की त्यांना बघितलं, यजमान तिथले, की त्यांची अवस्था पाहिली. ते म्हणले, "सर काहीतरी करा." परंतु इथे आत्तापर्यंत चांगले-चांगले वास्तुतज्ञ सुद्धा येऊन गेले, परंतु त्यांना सुद्धा इथलं काही गमक कळलं नाही. आम्ही म्हटलं, की "एक काम करू, तुम्हाला प्रश्न मी चेक करायला." म्हणून मी तो वाडा चेक करायला चालू केला. वीरेंद्रजी खरं सांगतो, पहिलं तर मी एक-एक करत ज्यावेळेस त्या वाड्याचा जो बाहेरचा आवार असतो त्याच्यामध्ये एक छोटंसं असं बांधकाम होतं. त्या बांधकामाच्या आत जसं गेलो, तर बघितल्यावर ते पायाखालची वाळू सरकते म्हणतो ना, की दत्त महाराजांची मूर्ती उभी आहे. अक्षरशः पडलेल्या पडक्या त्या मोडक्या अवस्थेतली ती मूर्ती बघणं झालं. भग्न झालेली पूर्ण आणि त्याच्या आजूबाजूला अशी गवतं उगवली. म्हणून अहो दत्त महाराजांची मूर्ती ती अशा अवस्थेत आणि ते देवाकडे बघून ज्या पद्धतीने प्रसन्न वाटलं पाहिजे, त्याच्या 100 पट भयानक तिथं वाटत होतं. दत्त महाराजांची मूर्ती असो आणि ते वातावरण इतकं भयानक होतं आजूबाजूला. उलट तर्फे म्हणजे. उलट म्हणजे एखादं सकारात्मक रूप जे आहे ते किती नकारात्मक होऊ शकते, की अरे मी कुठल्या ठिकाणी आता आहे, माझ्या आजूबाजूला गवतं वाढलीत किंवा अशा पद्धतीने सगळं पडीक आहे. मी त्यांना म्हणलं, "तुम्ही पण येऊ नका." ते म्हणले, "सर तुम्हीच जास्त पुढं-पुढं नका जाऊ. कारण मोडकळीस आलंय, काही पडेल, झडेल, काही डोक्यात पडेल." मी म्हटलं, "नाही, मी माझ्या पद्धतीने बघतो." मग तिथलं चेक केलं आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगितलं डावसीक प्रकार, ते मी हातातनं माझं ऑरा स्कॅनर आहे, पेंडुलम मी बघतोय. अक्षरशः ते बघताना ते फिरून उडून पडणे जे म्हणतो आपण, की अक्षरशः ते फिरतंय आणि उडून पडतंय. मी म्हणलं इतकी भयानक अवस्था आहे, की निगेटिव्ह आहे. जसं पुढे जातोय, तर म्हणलं यांना एक-एक रूम चेक करू आपण. मग ते जळालेली, पडलेली अवस्था, धूळ साचलेली. मग आता म्हणलं वरच्या रूम चेक करायचं, कसं जायचं? जिना जळलेला आहे, वर जाता येत नाही. मग आमचे संदीप होते ते म्हणले, "एक काम करतो, मी थांबतो माझ्या खांद्यावरून, तू वर जा." म्हणून त्यांच्या खांद्यावर उभा राहिलो. ते त्याच्या खांद्यावर उभा राहून मी वरती गेलो. त्याला म्हटलं, "तू थांब." "नाही, नाही, तुला कुठे एकट्याला सोडू, आम्ही पण येतो वरती." तर हे सुद्धा कल्याणचे सिंहगड पायथ्याला राहणारे दोघंही. दोघं ते मला वर चढवलं, हे वर आले आणि जसं तो दरवाजा उघडला, एक तो पूर्ण असे ते जाळे जळमट अंगावर पूर्ण सगळे. एवढ्या त्या सगळ्या जाळ्या लागलेल्या. आणि त्या सगळ्या जाळ्याला मी जसं आतमध्ये जातोय पूर्णपणे जसा एखादा स्कूपमधनं ते म्हणतात ना कपातनं आईस्क्रीम घेतो कशी तुम्ही, कसा थिकनेस असतो तशा थिकनेसचा सगळा त्या धूळ म्हणतो नाही का आपण, तेवढा कधीचा धूळ. सगळ्या त्या भिंती काळवडलेल्या, ते जाळे सगळे लागले. जाळे सुद्धा पूर्ण जळाल्यामुळे काळे कुट्ट जाळे म्हणतो ना एक. आणि लाईट वगैरे काही नसल्यामुळे ते आम्ही जे जुने मोबाईल त्यावेळेसचे आपले छोटे ते Nokiaचे मोबाईल त्याची ती बॅटरी टॉर्च बॅटरी पुढे असायची बघा. त्याने आम्ही ते बघितलेले ते मोबाईलने ज्यावेळेस बघतोय, तर भिंतीवर ज्यावेळेस मारतोय तो गजानन महाराजांचा जसा आता तुम्ही मारुती रायाचा सरळ फोटो लावला तो गजानन महाराजांचा भिंतीवरचा फोटो तुम्ही बघताय सूर्यात की महाराज बसलेले असं वातावरण नाही सर, की पूर्ण काळवंडलेल्याचा तो घराचा गजानन महाराजांचा फोटो असा डोक्यावर उलटा. बापरे! हां, म्हणजे भयानक होता आणि खाली बघतोय तर स्वामींचा फोटो पडलेला आहे. माझ्याकडे आजही त्याचे फोटोग्राफ आहे. म्हणजे कोणी हे सत्य नाही म्हणू शकत नाही कारण आम्ही वास्तू व्हिजिट करताना फोटो काढतो. बरोबर. त्यावेळेस त्या अवस्थेचे फोटो आहेत माझ्याकडे, की ते फोटो काढला तो उलट्या अवस्थेत फोटो. इकडं मूर्त्याचे आहेत, देव असे पडलेले आहेत. व जे ग्रंथ वगैरे ते जळून एक पान इकडे, एक पान तिकडे आणि असं ती अवस्था सगळी. कुठेतरी कपडा जळून पडलेला आहे. स्वामींचा फोटो असा उलटा-पालटा पडलेला आहे.
आणि इतकं भयानक ते आणि जसं एक रूम आम्ही स्कॅन करायला लागलो, तिथली नकारात्मकता चेक करायला लागलो. म्हणे, "पूर्वी काय इथं घडलंय का?" म्हणजे ते विचारतात मला यजमान, "इथं घडलंय का काय?" कसं असतं, की जो आलेला आहे त्याला कितपत कळतं यालाही टेस्ट करून बघणारी लोकं आहेत. बरोबर. तर मी म्हणलं, "तुमची एक रूम चेक करता, इथं 200 वर्षाचा तुमचा 100-200 वर्षाचा आता इतिहास आहे इथे. तुमची इतकी पिढी, कितवी पिढी चालू आहे." मी म्हणलं, "इथं कोणी गुदमरून मेलंय. इथं कधी कोणी जळून मेलंय. इथं कोणी फाशी घेऊन मेलंय किंवा आजारपणातनं मेलंय." आपण सांगतो ना बोलण्यात, हो. की कोणाचं इतक्या वर्षात किती जण साधारण इथं मेले असतील, म्हणजे मृत्यू झाला असेल इथे आणि कुठल्या रूममध्ये कोण कसा गेला असेल. ते म्हणतात, "तुम्हाला दिसतंय? तुम्हाला जाणवतंय?" म्हणजे उघड्या डोळ्यांनी बघावं, असं ज्यावेळेस एखादा चिकित्सक एखादा अभ्यासक सांगतो, इतकं आश्चर्य त्यांना वाटलं आणि त्या बाईने अक्षरशः कानावर हात ठेवून आ करून ओरडली. ते म्हणते, "अरे गप बाई, गप बाई." तिचा नवरा समजवतो त्याला, "नाही हो, पण ते किती बाया होते सांगतायत की इथं कोणी गेलंय का? आणि खरंच आपले असे-असे ते आजारपणात मेले की वाशेत." ते एकाने कोणीतरी असं ते असंच ते म्हणतात ना, की फाशी घेऊन मरणं किंवा कसं असतं. आता जास्त खोलात जाणं, की असं घडलेलं आहे. मग यांना ते दिसतंय. मी म्हणलं एनर्जी एखादी ते म्हणतात ना, चांगली ऊर्जा आणि वाईट ऊर्जा तुम्ही ऊर्जेचं परिवर्तन करू शकता. पण तुम्ही डिस्ट्रॉय नाही करता येत. एका ऊर्जेचं दुसऱ्यात ट्रान्सफर करू शकता. आणि विज्ञान सुद्धा याला मान्यता देतंय, की तुम्ही आता ही नकारात्मक ऊर्जा वर्षानुवर्षीची डिटेक्ट होती. आता जसं तुम्ही डी-एन-ए असेल किंवा आता तुम्ही बघू शकता भूगर्भशास्त्रज्ञ वगैरे वर्षानुवर्षाचा इतिहास खगोलतज्ञ वगैरे ना हो. वर्षानुवर्षाचा इतिहास काढतात की शोध. बरोबर. मग अशी कुठली एनर्जी जी डिटेक्ट होती, की इथं इतक्या वर्षात हे होतं. त्या पद्धतीने सांगायला ती बाई घाबरली. मग असं आहे का? मग मी त्यांना काही उपाय सांगितले आणि जसं त्यांची एक-एक खोली आणि ती इतकी भयानक अवस्था या वाड्याची पाहिली आणि इतकी नकारात्मकता पाहिली आणि इतक्या नकारात्मकतेने जेव्हा तुम्ही सुद्धा जाता, त्यावेळेस तुम्हाला त्या एनर्जीचा अंदाज येत असतो वीरेंद्रजी. एनर्जीचा कुठेही तुम्ही रात्री अपरात्री फिरत असता, तुम्हाला कानात आवाज येणं असेल, कोणतरी मागे बसलंय असं वाटतं, कोणाचा तरी कोणतरी हाका मारतंय, कोणतरी ते म्हणतात ना, बोलवतंय, कोणतरी दिसतंय. ह्या सगळ्या घटना अनेक लोकांबरोबर घडत असतात. कोणी मानतं, कोणी मानत नाही. तर असंच आम्ही सुद्धा काम करताना ज्या आम्ही जसं फिरतोय, तसं हे दोघं मला फिरून देत नाही. "तू इकडे जाऊ नको, तू तिकडे जाऊ नको, तू असं करू नको, तू तसं करू नको." परंतु मला ती मात्र एनर्जी फील होते, की ती एनर्जी मी फील करतोय, की इथे अमुक काळी अमुक व्यक्ती इथं राहिला होता. तो असा-असा गेलेला आहे. इथं अमुक काळी अमुक व्यक्तीचा छळ झाला असेल, तो अशा पद्धतीने गेला असेल. म्हणजे काय कुणाचा खून झाला, मर्डर झाला अशी मिस्ट्री नाही. पण इथं अशा-अशा पद्धतीने गेलेत. मग ती वास्तू बघितली, त्यांना काही उपाय सांगितले. मग त्याच्यानंतर आज त्यांचा व्यवसाय चालू आहे तिथे. मग अशी ज्यावेळेस घटना घडली, मग त्यांचा प्रॉब्लेम झाला का सॉल्व्ह? त्यांचा प्रॉब्लेम त्यानंतर सॉल्व्ह झाला, की जे काही सांगितलं, त्यांचा व्यवसाय चालू, की त्यांनी कालांतराने तिथे वेगळा व्यवसाय सुरू केला, की काही गोष्टी करून. त्यांना मी सांगितलं, "इथं डागडुजी करायला घ्या. असं-असं करा होम-हवन आणि त्याच्यानंतर तुम्ही चालू करा." परंतु होतं काय, की तुम्ही इतक्या नकारात्मक एनर्जीतनं तुम्ही बाहेर पडता. मग तुमचा अनुभव महत्त्वाचा असतो, की त्यांना काय आला, तुम्हाला काय आला, यांना काय आलं, सगळ्यांना एक अनुभव येत असतो. तसा मला अनुभव आम्ही ज्यावेळेस बाहेर पडतो, इथनं इतक्या नकारात्मक ऊर्जेतनं बाहेर पडतो, तर आमचं एक मानणं आहे माझं स्वतःचं. तर कुठल्यातरी सकारात्मक ऊर्जेच्या सानिध्यात तुम्ही जा, की तिथं जेणेकरून तुमची जी काही निगेटिव्हिटी असेल, मानसिकता, नकारात्मकता झालेली असेल, त्यातून मी बाहेर पडणं. म्हणून मी तिथनं पहिलं ओंकारेश्वर मंदिरात गेलो. तिथे पाया वगैरे पडलो. आपलं शंकराचं. शंकराचं मंदिर. मग तिथे पाया वगैरे पडलो, दर्शन घेतलं, छान वाटलं. परंतु आल्यानंतर माझं शिवतीर्थनगर कोथरूडचं ऑफिस. ऑफिसमध्ये बसलोय आणि मला ज्यांनी तर देशपांडे तेही बरोबर आणि श्रीपाद छान वाटलं. परंतु किती भयानक होतं रे ते सगळं. असं बोलतोय आम्ही आणि आम्ही 7-8 जण होतो आणि थांबलो आणि असं येताना जस्ट बघितलं की अ, एक बाई अशी चालत-चालत येते आणि येऊन माझ्या ऑफिसच्या समोर. आता याचा संदर्भ तुम्ही कसा लावाल? भयानक लावाल, चांगला लावाल, कसं ती बाई येते. कुठल्या वेळेस आलती ती बाई? ती बाई साधारण आम्ही आता 9-9:30ला गेलो असून रात्री? नाही, नाही सकाळी 1-1:30 वाजता. 1-1:30 वाजताचा सुमारे ती त्यावेळेस आली आणि ती बाई येऊन माझ्या शॉपसमोर थांबते आणि जशी ती बाई आम्ही नजर रोखून तिचं ते बघणं, ज्या पद्धतीने बघत होती 2 मिनिटं म्हणले शॉप बघत असेल, काहीतरी शोधत असेल. 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट असं करत-करत ती 10 मिनिट झाले तरी ती बाई आली ना आणि एकटक एकाच ह्याच्यात अमुक ती ज्या पद्धतीने बघत होती. ना ती अमुककडे बघते, ना तमुकडे कुणाकडे बघत नाही. ती फक्त माझ्याकडे नजर रोखून बघते
मग ते म्हणले, "श्रीपाद काहीतरी वेगळं दिसतं आणि ही बाई ज्या पद्धतीने बघते, मला तर आणि त्यांनी चेष्टा मस्करी केली. मला तर वाटते आपण एवढ्या नकारात्मक त्याला होतो ते तर नाही घेऊन आली ही बाई." मी म्हटलं, "जाऊ दे चेष्टेचा विषय, काहीतरी असेल तिचं बिचारीचं काहीतरी असेल." ती बघते आणि त्याआधी त्या बाईला मी कधी पाहिलं नव्हतं तिथे. आणि आता तर फिजिकल फॉर्ममध्ये आहे ना, कुठली अदृश्य शक्ती तर नाही आली. बाईच आहे, की ती स्त्री बघतीये, पण तिची ती नजर इतकी भयानक. थांबली 10 मिनिट बघितलं आणि गेली. विषय संपला, डोक्यात नाही दिवसभर. पण दिवसभर एकच की अरे अशी-अशी बाई बघून गेली. संध्याकाळ होती ना, सकाळी तर 7-8 जण. संध्याकाळी माझी मिसेस दीपक आम्ही दोघंच. संध्याकाळ 6-6:30 कुठं होता ते ती बाई परत दारात. मग दारात ती परत आणि परत त्याच पद्धतीने त्याच अँगलने थांबली, त्याच अँगलने बघते. मग मात्र मला शंका आली, की काहीतरी वेगळं दिसतंय आणि ती थांबणं, तिचं ते नजर रोखून बघणं. मग मला ती नकारात्मकता पूर्ण जाणवायला लागली, की येस काहीतरी बिनसतंय. मग ती 5-10 मिनिटं थांबणं, तिचं बघणं, त्याच पद्धतीने ती बाई परत चालती झाली. मग मात्र ती कुठेतरी दुसऱ्या दिवशी सकाळी परत आली. आता माझ्या लक्षात नाही, ज्यावेळेस सगळी घटना घडते, त्यावेळेस कळते, की वीरेंद्रजी पौर्णिमेचा दिवस होता तो. पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचा दिवस आहे आणि मी बसलेलो आहे. आणि ती बाई आली. आता मात्र शॉपमध्ये डायरेक्ट आतमध्ये आली. आतमध्ये येऊन डायरेक्ट समोर काउंटरवर हात ठेवून बघत राहिली माझ्याकडे एकटक. आता मला सांगा पळता भुई थोडी होणार एखाद्याची, की एखादी बाई येऊन नजर रोखून तरी तुमच्याकडे बघती एकटक. ते दिसायला कशी होती म्हणजे एज वगैरे काय त्यांना तिची? तिचं एज तुम्हाला सांगतो साधारण 55 ची बाई असेल. 55 म्हणजे अगदीच वय नाही, की व्यवस्थित. परंतु थोडीशी अशी एक सावळ्या रंगाची म्हणू नाही का, पण सावळ्या रंगाची बाई. पण ती ज्या पद्धतीने नजर रोखून बघत होती, जाडी-बरडी, वेडसर वाटत नव्हती. तिला काही कळत नाही असं नाही. तिला म्हणतो, "मावशी तुम्ही असं एकटक बघताय म्हणे, कसं काय म्हणे, काय तुम्हाला खायचंय का? तुम्हाला काय खायला देऊ का? तुम्हाला काय पाणी वगैरे देऊ का?" काहीही त्याच्यावरती उत्तर नाही. नजर फक्त रोखून एकटक बघत होती. एकटक. अरे काहीतरी बोला. भीती तरी दाखवा निदान काहीतरी, काहीतरी काय रिएक्शन नाही. आदल्या दिवशी रिएक्शन नाही. संध्याकाळी बोलले रिएक्शन नाही. डायरेक्ट समोर येऊन एखादी बाई उभी राहते रिएक्शन आणि ही घटना कधी घडती? एखादी वास्तू व्हिजिट करून आले, संदर्भ जोडतोय आम्ही. मनात जोडणार ना आपण आणि एखाद्या ठिकाणी आलो आणि प्रचंड नकारात्मकतेत नाही तर काहीतरी घटनेमागे ती बाई मात्र एकटक माझ्याकडे बघते. थांबली. आता मला काय बोलावं कळेना. एक स्त्री समोर थांबली. शेवटी ती थांबली. अशी बघितली, अशी नजर रोखून माझ्याकडे बघितलं तिने त्या अशा पद्धतीने. वर-खाली असं-असं आणि अशी मान वरती करून गेली निघून. आणि निघते ती जाताना बघतोय मी ज्या दिशेने परत ती खालच्या दिशेने आमची कमान आहे शिवतीर्थनगरची. त्याच दिशेने ती परत गेली. आता मात्र विसर पडला, की ती बाई गेली, पण ते ते डोक्यात थोडा काळ राहिलं. मग आमचा बंधू एक मावस भाऊ अजय नाव आहे त्याचं. भावाचं नाव घ्यायला काही हरकत नाही. अजय मात्र आला आणि तुम्ही बसले तसा समोर बसला आणि माझं कसं होतं असं मध्ये काउंटर होतं पहिलं ऑफिसचं, शॉपचं आणि मागे मात्र 7 फुटाचं कपाट आणि पूर्ण काचांचं. पूर्ण काचा त्याला लावलेल्या आहेत. आता एनर्जी सायन्सवर काम करतात, की कुठली एनर्जी किती हानिकारक असू शकते. त्या दिवशीचं वातावरण ते 7 फुटाचं कपाट, आतमध्ये पूर्णपणे काचा, त्यात काही आयुर्वेदिकच्या बॉटल्स ठेवल्यात किंवा आमचे रत्न वगैरे काही स्टोन्स असतात, क्रिस्टल्स. ते एक साईडला ठेवलेले आणि त्या कपाटाच्या बरोबर पुढे चेअर ठेवली. मध्ये काउंटर मी इकडे बसलो, तो तिकडे. म्हणजे तुमच्या मागे कपाट आहे. 7 बाय साधारण 3-3.5चं ते कपाट आहे आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये काच आहेत म्हणजे शोकेस म्हणूयात आपण. तो बसलाय असा. पौर्णिमेचं ती रात्र आहे पौर्णिमेची. म्हणजे साधारण 8-8:30 वाजले असतील. 7 7:30 8 आणि अक्षरशः बॉम्बस्फोट कसा होतो, त्या पद्धतीने आवाज आला. ना त्याला काही कळलं ना मला काही कळलं. आणि क्षण म्हणतो ना आपण, क्षणात मी मात्र समोर बघतोय, की ते काचेचं कपाट असं थाड-थूड त्या काचा फुटतायत. अक्षरशः जसं ते म्हणतो नाही का, ती एखादी हेवी वस्तू निघताना त्याच प्रेशरने ती निघून त्या काचा आहेत ना अक्षरशः एखादा हॉलिवूडचा चित्रपट बघून ते कसं ते स्पेशल इफेक्ट्स देतात. हो. तशा पद्धतीने त्या काचा फुटायला चालू झाल्या. ते जे कपाट आहे, ते असं न पडता देवाची कृपा असेल, काही न करत मग ती कशी थांबवली ते देवालाच माहीत. ते तसंच्या तसं कारण ती ज्यावेळेस ती बाई येऊन गेली त्यावेळेस एक काम केलं मी त्यावेळेस माझे जे काही मंत्रोच्चारांच्या नंतर जे काही मी तुम्हाला आधीच्या प्रसंगातही सांगितलं, की धूप-दीप जे करणं आहे ते मी माझं केलं होतं.
करून बसलो होतो. वातावरण सगळं आणि क्रिस्टल्स वगैरे आहेत. वातावरण तसं पॉझिटिव्ह हो. आणि ते जे कपाट ज्या पद्धतीने पडलं, त्या काचा ज्या ठाळ-ठूळ आवाजात आणि इतका जसा एखादा बॉम्बस्फोट होता अशा पद्धतीने वाजलं. शेजारी मेडिकल शॉप आहेत वगैरे आणि 200 मीटरवर रिक्षा स्टँड. अर्धी रिक्षा स्टँडवरचे रिक्षावाले सुद्धा पळत आले, की एवढा मोठा आवाज कसा झाला? आणि जसे ते आले ते बघितले, तर तो असा बसलेला आहे कानावर हात ठेवून. मी असं कानावर हात ठेवून बसलेलो आहे आणि आम्हाला दोघांनाही काहीही सुचत नव्हतं. काहीच नाही. त्यावेळेस ती बाई कुठे होती मग? मग ती जी बाई आहे ती येऊन गेल्यानंतरचा हा सगळा प्रकार, की मग त्याला नंतर म्हणतो, "अरे असं कसं घडलं?" मग ती सगळी येऊन गेली आणि हा जो प्रसंग घडला होता आधीचा, मग ती तर येऊन गेली, ती जी एनर्जी ज्यावेळेस ते आतमध्ये आले सगळी लोकं बघायला, "अरे काय झालं?" त्यावेळेस बघतो तर त्या काचा फोडून ते जे कपाट सरळच्या सरळ खाली पडलं होतं आणि ते पडल्यानंतर माझा जो आजूबाजूचा परिसर जर तुम्ही बघितला असता ना, की सगळा चेअर आणि अक्षरशः त्या काचा, टोकेरी सगळे एवढे मोठे-मोठे तुकडे, बारीक तुकडे, मोठे-मोठे अक्षरशः काचांचा खच माझ्या बाजूला पडलेला आणि मी जितका वेढलो नाही काचानी, तितका तर तो वेढला होता म्हणजे माझा बंधू. पण तुम्हाला सांगतो, एवढीसं सुद्धा लागणं म्हणतो ना, कुठं जखम झाली काय नाही. फक्त एक काच त्याच्या टाचेला लागली आणि टाचेतनं रक्त येत होतं. परंतु ते ज्यावेळेस बघितलं त्या काचांचा खच, त्या बाटल्या वगैरे आतल्या फुटल्यात. ते सगळीकडे त्यातलं केमिकल सगळीकडे सांडलंय. म्हणजे तुलसी अर्क ठेवलं, तुलसी अर्क पडले, काहीतरी अडूस आहे किंवा तेल आहे ते पडलेले. साबणाचे समजा आयुर्वेदिक साबण त्याचे रॅपर्स तुटलेले आहेत. कारण आपल्या स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीचं ते हब आहे, शॉप आहे. त्याच्यात आपण ह्या वस्तूसुद्धा ठेवल्या असेल. ते सगळं पडलेलं आणि येणारा प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का वाटत होता, की रे एवढं सगळं पडून, एवढं सुद्धा लागलं नाही. मग ती कुणाची कृपा? त्या परमेश्वर. म्हणजे कधी-कधी इतक्या नकारात्मकतेवरती सुद्धा सकारात्मकता अशा पद्धतीने हवी होऊ शकते आणि जर वातावरण पॉझिटिव्ह असेल, सकारात्मकता असेल, तर म्हणतात ना, "जाको राखे साह्य मार सके ना." आणि तो प्रसंग आम्ही अनुभवला. म्हणजे तुम्ही सांगितलं, की ती एखादी वास्तू भयानक असू शकते का? तर असू शकते. म्हणून आम्ही सुद्धा सांगतो, आम्ही क्लासेस घेतो, कोर्सेस त्यात पण सांगतो, की एखाद्या ठिकाणी जाताना त्या एनर्जीला खरोखर नमस्कार करा. त्या एनर्जीचा पण सन्मान ठेवा. ती एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये याच्याशी आपल्याला घेणं-देणं नाही. पण तिचा सन्मान करा. ती तुमच्या मागे येऊ शकते का? तर नक्की येऊ शकते. तर ते म्हणतात ना, आम्ही बघतो की प्रत्येक गोष्टीत एक तिची ऊर्जा आहे. जसं आपण म्हणतो ना, दूध ठेवा एक साईडला, दारू ठेवा एक साईड. तर म्हणतो दुधाची एक एनर्जी आहे, दारूची एक एनर्जी. बघण्यातनं पण दिसते आणि पिल्यावर पण कळेल समोरच्याला. तशी आहे की तो जो फील आहे, तो सकारात्मकता आणि नकारात्मकता या ऊर्जेतला मी अनेक वेळा अनुभवला. की अशा पद्धतीने हॉन्टेड प्लेसेसला आपण व्हिजिट देतो. कोणी शनिवारवाडा जातो, कोणी सिंहगड. म्हणजे तुम्ही मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्ये नाव टाकले ना, तर आपल्याला आश्चर्य वाटतं की आपल्या ज्या पुरातन वास्तू आहेत, त्यासुद्धा त्याच्यामध्ये टाकल्या. म्हणजे शनिवारवाडा टाकलेला आहे, सिंहगड कोर्ट म्हणून मोस्ट हॉन्टेड प्लेसेसमध्ये टाकलाय. हो. कुठं जर आपण सर्च केलं. परंतु इथे काळ इतका सुंदर घडलेला आहे. परंतु त्याची जी सुंदरता आहे ती सुद्धा अनुभवायला भेटते. परंतु तुम्ही कुठल्या अर्थाने एखाद्या वास्तूवर जाताय आणि काय तुम्ही शोधायला जाताय, ती एनर्जी मात्र जितकं तुम्ही तिला शोधताय, तितकं ती सुद्धा तुम्हाला बघत नाही, बरोबर. की हा माणूस इथं कशासाठी आला. पण ती तुमचं ऐत का नाही करत, कारण हा व्यक्ती माझं ऐत करायला नाही आला. मग ही भावना तुम्ही ठेवून जा आणि हा अनुभव मी घेतला त्यावेळेस. तुमचं जे शॉप आहे ते किती वर्ष जुनं शॉप होतं तिथलं? तिथलं मला 3 वर्ष झाले होते तिथं. बरं. आणि ते जे कपाट वगैरे होतं, हं. त्याचे जे खेळे वगैरे किंवा ते स्ट्रक्चर असेल, ते जुनं होतं का भरपूर? ते कपाट इतकं मजबूत लावलं होतं वीरेंद्रजी, त्याला तर सगळे आतमधून तर खिळे लावलेलेच होते आपण जे प्लायला डायरेक्ट मागे. वरती हूक केले होते कारण एवढे हेवी हूक करून जवळ-जवळ 5-6 हूक लावले होते आणि शिवाय खाली जो कॉर्नर समजा हा कॉर्नर आहे खालचा, असा हा कॉर्नर तर इथे सुद्धा हूक लावून साइडला चेन देऊन त्या भिंतीला लावलं. अच्छा. म्हणजे इन केस जर काय झालं तर हँगिंग हँग तरी ते हँग सुद्धा झालं नाही. हे वैशिष्ट्य. खिळे सगळे जागेवर जागेच्या जागी तुटलं तर निदान असं पडलं पाहिजे. तर आता फिजिक्समधलं तेवढं मला कळत नाही. मी सांगू शकतो, की एक आता फिजिक्सचा विद्यार्थी सांगू शकतो, की बाबा हे कशामुळं कसं पडलं आणि असंच का पडलं. तर साधारण माणूस म्हणून आपण विचार करू शकतो, कॉमन सेन्स आपण लावू शकतो. तेच लावू शकतो, की अरे असं तरी पडलं पाहिजे. पण हे असंही नाही पडलं. पडलं आणि जर पडलं असतं तर हा व्यक्ती जाग्यावर याला गेला असता, जागेवर. कारण एवढं मोठं हेवी कपाट आणि एवढ्या काचा थडातल घुसल्या. काय प्रसंग बरोबर. समोर वाढून ठेवला होता, हे आम्हाला डोळ्यात दिसलं. आणि तुम्हाला जे मगाशी सांगितलं, की त्या दिवशी पौर्णिमेचा दिवस होता. तर आमचे एक मित्र आहेत वाडची म्हणून त्यांना मी फोन, "अरे श्रीपत तुझ्या लक्षात नाही आलं का बाळा आज पौर्णिमा आहे."
अरे ते वयाने मोठे आहेत. ते म्हणले, "अरे बाळा पौर्णिमा आहे आज." अहो म्हणलं, "नाही जे खरंच सांगतोय मी आणि खरंच पौर्णिमा आहे, माझ्या लक्षात का नाही आलास?" आणि म्हणे, "तुझ्या बाबतीत ते 2 दिवस झाले सांगतोय ते वास्तू होऊन आला ते बाईचं." "हो पण ही घटना घडतायत ना, ही चेन आहे. मग ही चेन मी जोडू कशी?" कारण त्या बाईला मी कधी आधी पाहिलं नाही. नंतर ती बाई त्यानंतर आजतागायत परत कधी दिसली नाही. मग ती ओळखीची आहे, मी राहतोय पण तिथेच ना, असं नाही की एवढ्या वर्षात सामाजिक कामात पण मी तिथे ॲक्टिव्ह आहे. तर निदान ती बाई कुठं दिसली असेल मला. घर आपण कधी-कधी ओळखतो एखाद्या वस्तीतला असू दे, सोसायटीतला असू दे. कारण सामाजिक कामात पण तिथं उपक्रमात आम्ही सोबत. ती काही बाई आधी कधी बघितली नाही, नंतर नाही. म्हणून आमचे ते देशपांडे सुद्धा म्हटले, की "श्रीपाद काहीतरी दिसतंय." म्हणजे ह्या घटना मग तुम्ही जर चेन जुळवली, तर ह्या कशा काय असू शकतात? बरोबर. आणि हे सांगण्यामागचा उद्देश आहे, की घरातली घटना असू दे, बाहेरची घटना असू दे. ही माझ्या बाबतीत घडू दे, तुमच्या बाबतीत घडू किंवा समाजातील कुठल्याही स्तरातील व्यक्तीबाबतीत घडू दे. परंतु हे घडत असताना एखादी झालेली घटना टॅकल कशी करायची? एक तर त्यातला जाणकार व्यक्ती असावा, त्या जाणकार व्यक्तीकडे जा. नाहीतर तुम्ही जरी करत असाल, तर माझं प्रथम म्हणणं आहे, की घाबरू नका. पहिलं तर त्या एनर्जीला माझं म्हणणं आहे, तुम्ही नमस्कारच करा. चांगले असो, वाईट असो. कारण आपण बघितलं असेल, की तुम्ही घरामध्ये पूर्वीपासून नैवेद्य ठेवण्याची पण एक हो. पद्धत आहे. तर जसं तुम्ही देवाला ठेवता, तसं दानवांना नैवेद्य ठेवतात लोकं. घराच्या बाहेर घराच्या ठेवतो. बाहेर, उपरीच्या बाहेर किंवा वेशीवर नेऊन, चिंचवून, बघून असं ठेवतात. बरोबर. याचं कारण असतं हो, की एखादी अ, ऊर्जा तुमची हानी करू नये, की त्या ऊर्जेला पण एक सपोर्ट करा. कारण कसं आहे, जितके तुम्ही त्रासलेले ना, तितके ती ऊर्जा ते पण त्रासलेले असतात. ते त्रासलेले आहेत म्हणून तुम्हाला त्रास देता येते तितकंच खरं आहे. आणि हे आपल्या शास्त्रानुगत तुम्ही गरुड पुराण घ्या, रामायण घ्या, महाभारत घ्या, अतिशय पुराणांमध्ये आणि आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेली, की एखादी एनर्जी त्रास देते, तर त्याला काहीतरी कारणं असतात. तर त्या एनर्जीला तुम्ही मुक्त करू शकता. तिचं तुम्ही कल्याण करू शकता आणि ती एनर्जी नक्कीच तुम्हाला त्रास न देता तुमच्या मागे कल्याणकारी म्हणून सुद्धा उभी राहू शकते. काही काळ असतो जो वाईट तुमचा जातो, वाईट घटना घडतात, बरोबर. तुमच्या कामात अडथळे येतात. ते काय आयुष्य चढ-उतार असतो. सगळं आरोग्यात प्रॉब्लेम येऊ शकतात, तुमची कामं न होणं. तर माणूस मात्र शोधत असतो, की हे सॉल्व्ह कसं करू? हं. तर सॉल्व्ह करणारी लोकं आहेत. तुम्हीही अभ्यास करा, करून सॉल्व्ह करू शकतो आपण. काही अडचण नाहीये. अशा घटना घडतात. बरं. मग शेवटपर्यंत काय कळलंच ना, ती बाई कोण होती, काय काहीच नाही कळलं. मी अनु पण एवढं आपण सांगू शकतो, की त्या वाड्यामध्ये गेल्यानंतरचा हा प्रसंग त्यानंतर ती चेन चालू त्याच्या अनुषंगाने हा प्रकार घडला. दिवस चालू होती आणि एक तितकंच सत्य आहे. मग ते वाड्यामुळे झालं असं. परंतु ऊर्जा सायन्स मी मानतो. ती ऊर्जा मात्र 100% तुमचा पाठलाग करते आणि त्या ऊर्जेमुळे नक्कीच तुम्हाला त्रास हो. होतोच हो. आणि थोडा काळ राहो, नाही तो अनेक काळ. जितकी हानिकारक ऊर्जा तितकी ती तुमच्या पाठ सोडत नाही. ते तितकंच खरं आहे. फक्त एवढंच की तुमची सकारात्मक ऊर्जा पण जाईल तेवढीच पाहिजे. बरं. तर हे होते तुमचे अनुभव. येस. तर मित्रांनो, हे होते श्रीपाद सरांचे अनुभव आणि आपल्या चॅनलवर भरपूर लोकं कमेंट करतात, की तुमच्याकडे जी लोकं येतात, ती खूप आउटसाइडने येतात. म्हणजे सातारा, सांगली आणि खूप ज्या ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा एंड होतो किंवा गावाच्या वेशी वगैरे एंड होतात, अशा ठिकाणावर लोकं येतात. त्यामुळे त्यांना त्या साईडला जास्त अनुभव येतात. पण श्रीपाद सरांचे असे अनुभव होते, की ते कोथरूडमध्ये राहतात आणि पुण्यामध्ये जो प्रसंग घडला आहे, तो पण पुण्यातला मेन सिटीतला प्रकार आहे. म्हणजे हार्ट ऑफ द पुणे. या ठिकाणी हे प्रकार घडले होते. ह्या चॅनलच्या मार्फत आपल्याला एवढंच सांगणं आहे, की हे प्रकार कुठेही कसेही घडू शकतात आणि त्याचमुळे पूर्ण महाराष्ट्रातनं लोकं आपल्याकडे येतात. तसे श्रीपाद सरही आले होते आणि तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही Google फॉर्म भरू शकता. त्याची लिंक आपण कमेंटमध्ये दिलेली आहे. आणि या अनुभवातून तुम्हाला अजून काय-काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.